काय अनिकेतला समजू दे याला मैत्री. अगं कारण आहे त्याला. त्याच्या आयुष्यामध्ये हा बदल अगदी अचानकच झाला की नाही. त्याच्या ध्यानीमनी नसताना त्याला जरा सावरायला वेळ दे. तू त्याला मदत कर हा बदल स्वीकारायला. आई, फक्त थोडा वेळ. हा, आई. छवीच दिसतंय का तुला फक्त? मी दिसत नाहीये? बोलू नको तू माझ्याशी. तू कशी आहेस? तुला असं खुश बघून आणखीनच बरं वाटतंय मला. मला असं वाटलं होतं की सर्वात जास्त माझ्यावर प्रेम करतेस तू. बट आय वॉज रॉंग. छवीवर जास्त प्रेम आहे तुझं, म्हणून तिच्या काळजीने आम्हा सर्वांना सोडून जाणार होतीस. पण मी असं कसं जाऊ दिलं असतं तुला? अजिबात नाही. आईला की नाही सगळी मुलं सारखी असतात. सगळ्यात जास्त लाडका मुलगा. आईचं ऋण फेडलंस, तुझ्या छवीशी लग्न केलंस, तिची जबाबदारी घेतलीस. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हे चुकतंय तुझं. नाही, आधी मला मुलगा म्हणतेस आणि मग आभार मानतेस. तू माझ्यासाठी जे जे काही केलेस ना त्याच्या पुढे हे काहीच नाही. आणि मला पण आज तुझ्याकडनं एक वचन हवंय. इथून पुढे तोशी आजारी थकलेली बघायचं नाहीये मला तुला. आम्हा सर्वांचे खूप लाड पुरवणारी माई बघायची आहे मला. ओके? एक इम्पॉर्टंट कॉल है. हेलो तो राजगुरुबाई छान दिसताय. लग्न मानवलं, चेहऱ्यावर तेज किती आलंय. आई, आय एम सॉरी. मी तुला दिलेलं वचन नाही पाळू शकले. हे तेव्हा परिस्थितीच अशी होती. असू दे, कळतं मला. तू मला वचन दिलंस, ती परिस्थिती वेगळी होती. आणि ते मोडलंस तेव्हाही परिस्थिती वेगळी होती. झालं ते चांगलंच झालं. देवी आईची कृपाच म्हणायची. ज्याच्यावर तुझं प्रेम होतं तो तुला नवरा मिळालाय की नाही. आणि तसंही तुला बाईंबरोबर कायम राहायचं होतं, तेही काम झालं.
नियती तुझ्या इच्छाशक्ती पुढे हरली छवी, तू जिंकलीस. प्रेम माझं होतं. फिरंग्या अजूनही या नात्याला मैत्रीत समजतो. पण आता या मैत्रीला प्रेमाने कसं जिंकायचं हे मोठं आव्हान आहे बरं तुझ्या पुढे. आणि आपण मनात ठरवलं ना तर काहीही अशक्य नाही जगात. प्रतीकचं प्रेम खोटं होतं, फसवं होतं. तुझं प्रेम बावन कशी सोन्यासारखं आहे. आणि आता तर ते उजळून निघालंय. ती मखात मिरवते. आजवर तुझ्यावर बाईंनी केलेले संस्कार लक्षात ठेव. त्या जबाबदारीने घरामध्ये वाग. तुझ्या गळ्यातल्या मंगळसूत्राची ताकद ओळख छवी. काय अनिकेतला समजू दे याला मैत्री. अगं कारण आहे त्याला. त्याच्या आयुष्यामध्ये हा बदल अगदी अचानकच झाला की नाही. त्याच्या ध्यानीमनी नसताना त्याला जरा सावरायला वेळ दे. तू त्याला मदत कर हा बदल स्वीकारायला. कळतंय, मी लक्षात ठेवेन सगळं. आई, फिरंग्याचे खूप उपकार आहेत माझ्यावर. हे ते कसे फेडणार आहे काय माहित. त्याची खंबीर साथ देऊन त्याचा संसार सुखाचा करून हे उपकार फेड. ताई, तेजा, कसा आहेस तू? मी छान आहे. आणि तू किती सुंदर दिसतेस. अगदी गोड दिसतेस तू. आई, अगं लग्न झाल्यानंतर मुली वेगळ्या दिसतात असं ऐकलं होतं फक्त. आज बघतोय. हो, खूप छान दिसते तुझी ताई. माझ्या लेकीला कोणाची दृष्ट नको लागायला. दृष्ट काढून टाकायला हवी. मी नेमकी इथे अशी, घरात कोण तिची दृष्ट काढणार. तू लवकर बरी हो आणि घरी येऊन तूच माझी दृष्ट काढ. ताई, तुझ्या लग्नाची किती मोठी स्वप्न बघितली होती मी. पण घडलं काहीतरी वेगळंच. हो तेजा, फिरंग्याने हे सगळं आपल्या आईसाठीच केलं ना. बरोबर आहे तुझं. खरंच ग्रेट आहे हा अनिकेतदा. ताई, तू घरी आलीस ना की ताई बरोबर त्याचीही दृष्ट काढ. मी करते, फोन करते. हा हा. हो. शांभवी, तू इथे कपाटाजवळ काय करतेस? काय हवंय का तुला? नाही नाही, मी तुमचीच वाट बघत फेऱ्या मारत होते आणि मला एक विषय बोलायचा तुमच्याशी. कळत नव्हतं कसा बोलू.
तोच विचार करत होते आणि तेवढ्यात तुम्ही आला. बोल ना बिंदास, बोल बोल बोल. बाय्यजी, तुमची परमिशन हवी. कसली परमिशन? मी आणि साकेतनी असा विचार केलाय की छवी आणि अनिकेतला ना 4 दिवस कुठेतरी छान फिरायला पाठवायचं, हनीमूनसाठी. हनीमून? हो बाय्यजी, त्या दोघांचंही लग्न इतक्या घाईघाईत झालंय, त्यात ज्या पद्धतीने झालंय अजून सावरले नाही आहेत दोघं त्यात. म्हणून ना मी आणि साकेतनी असं ठरवलंय की त्यांना दोघांना एखादं छानसं हनीमून पॅकेज गिफ्ट करावं. त्यासाठीच परमिशन हवी होती तुमची. शांभवी, किती विचार करतेस का सगळ्यांचा? खूप बरं वाटलं मला. मला ना असं वाटायचं की माझ्यानंतर हे घर कोण सावरणार. पण माझी चिंता मिटली. खरंच तू ना तुझं कर्तव्य बरोबर पार पाडशील बघ, खात्री माझी. बाय्यजी, खूप कौतुक आहे मला तुझं. खरंच बोलतेस तू. अनिकेत आणि छवी मैत्री सोडून एका वेगळ्याच नात्यात गुंतलेत ग. त्यांना पण थोडा वेळ द्यायला हवा, थोडा एकांत हवा असेल ना त्यांना. छान कल्पना आहे. त्या दोघांना ना कुठेतरी फिरायला पाठवा. पैशाचा विचार नाही करायचा, मस्त जागा शोधा आणि पाठवा त्यांना. मी गेल्या जन्मी खूप मोठं पुण्य केलं असतं. मी तुझ्यासाठी ना सून मिळाली मला. करा करा, काय हवं ते करा. माझा होकार आहे. हो, मी साकेतला सांगून येते. जा. किती गुणी मुलगी आहे. अनिकेत आणि छवीवर जर काही संकट आलं ना तर मोठी सून म्हणून मी नक्की पाठीशी उभी राहील, माझी खात्री. देवी आई, शांभवीला उदंड आयुष्य दे ग बाई. काय झालं असं का बघतोयस? आता मी जे काही करणार आहे ते तुला कदाचित आवडणार नाही किंवा खूप आवडेल सुद्धा. खरं तर मला काहीच अंदाज नाहीये, पण तरीही मी ती गोष्ट करणारच. आलोच. फिरंग्या नेमकं काय करणार आहे? आय लव्ह यू म्हणेल का मला, की प्रेमाने जवळ घेईल? छवी, मी आज तुझी दृष्ट काढणार आहे. माई म्हणाली होती ना की तू आज खूप गोड दिसतेस, आणि ती जर घरी असती तर तिने नक्कीच तुझी दृष्ट काढली असती, पण ती नाहीये ना आता. सो तिची कमतरता मी भरून काढणार आहे. ओके. ओके, सो तुला आय नो मला हे कसं जमणार तेच विचारतेस ना. लेट्स सी, माई जशी माझी दृष्ट काढायची तशीच एक्झॅक्टली काढायचा प्रयत्न करतो. बघूयात आता मला माझ्या समजूतदार आणि गोड मैत्रिणीची दृष्ट काढायला जमणार आहे कधी. ओके, सो हा
माई असं असं काहीतरी असं हात फिरवायचे राईट, असं माई काय करायची, ओके असं करायची आणि नाही वेट ती दोन्ही हातांनी करायची. आय नो मला माहिती आहे सगळं, मी जस्ट फक्त ते रिकॉल करतोय. इट्स ओके या दोन हात असं हे असं डिस्ट्रीब्यूट केलं अँड देन असं 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 नाही हे असं आहे की असं आहे. हा आउटर सर्कल. ओके सो माझ्या मैत्रिणीला आल्या गेल्याची आणि कोणा वाईटाची कोणाचीच नजर नको लागायला. असंच करायची ना माई पण. ओके पण आता इथून पुढे काय करतात ते मला नाही माहिती. हा पण दृश्य तर काढली ना मी. ओके परफेक्ट. सो ओके परफेक्ट. तू बघ आता याचं काय करायचं ते. हा कूल. हा ए बेडबुक. आज मी बेड बुक केलाय तुझ्या आधी. हा रुमाल टाकून. ते कसं आहे आता आपण रूममेट्स होत ना, सो कधी तू कधी मी असंच मॅनेज करावं लागणार आहे आपल्याला. ओके सो आज मी झोपणार या माझ्या बेडवर. तू त्या तिकडे त्या सोफ्यावर झोपायचंस. ओके झोपा छान. बापरे किती मिस केलं या बेडला. छान वाटतं फायनली. माझी रूम माझा बेड. ए जा झोप तिकडे. गुड नाईट. अगे आरशात काय बघत बसलीयस? ती छवी मागून कधी पुढे जाईल ना तुझं, तुला कळणार नाही. जरा हळू. कशाला ओरडता एवढं? ती छवी आहे ना, छवी काना मागून आली आणि तिखट झाली. या घरची ती नोकर होती, आता मालकीण झालीये. त्यात मम्माची लाडकी ना, तिच्या डोक्यावर ना आता तो हिऱ्याचा मुकुट बसवायचा बाकी आहे. हो लगेच कसा भित्रास असा होतो तुमचा? शांत. त्या छवीनी जास्त नाटकं केली ना तर मी एक घाव दोन तुकडे करेन. ए कसले तुकडे करणार आहेस तू? आणि कशावर घाव घालणार आहेस? तिचा जीव तिच्या आईत आहे ना, त्या वत्सलाला संपवणार. मग ती छवी आई गेल्याच्या दुःखात रडत बसेल. तिला काहीच करता येणार नाही. आणि तरीही जर तिने नाटकं केली तर ती वत्सला संपली म्हणून समजा. तू वत्सलाला खरंच मारणार? हो. माझ्या वाट्यात जो आडवा येईल त्या प्रत्येकाबरोबर मी असंच वागणार. मी काही करू शकते बेबी आत्या. कळलं? फिरंग्या, अरे छवी तू झोपली नाहीस अजूनपर्यंत? जागी आहेस? मला ना झोप नाही येत आहे. ओ आय एम सो सॉरी ग. मला कुठली चांगली वगैरे नाही येत. पण कुठलं गाणं वगैरे गाऊ चालेल का? किंवा यावर लावू गाणं? व्हेरी फनी. हा थँक्स. ऐक ना मला ना इथे झोप नाही येत आहे. माझं अंग अकडल्यासारखं होतं आणि
मान पण दुखते. ओ म्हणजे एक्झॅक्टली जसं मला होतं तसं. नाईस हा छवी, नाईस. त्या दिवशी माझ्यावर तर मस्त हसत होतीस ना. मज्जा येत होती फिरंगला असं बघून. मस्त बेडवर झोपली होती. हा मजा करत होतीस ना. नाईस. झोप मग आता तू पण सोफ्यावर. ऐक ना फिरंग्या, तू इथे सोफ्यावर झोप, मी इथे बेडवर झोपते. अजिबात नाही, अजिबात नाही. नाही नाही. आपलं काय ठरलंय, ज्याची टर्न असणार तो बेडवर झोपणार आणि आज माझी टर्न आहे बेडवर झोपायची, त्यामुळे जमणार नाही. प्लीज जा. ऐक ना, तुला काय कुठेही झोप लागू शकते. तू इथे या खुर्चीवर पण झोपू शकतोस, मला नाही लागणार. ऐक ना तुला काय माहितीये का मला कुठे झोप लागते ते. हा आणि जरा अति होतोय हे, प्लीज जरा नाही जमणार. ऐक ना, ओके आपण वाटणी करूया ना बेडची. वाटणी करूया, लांब लांब झोपू. तू तिकडे झोप, मी इकडे झोप. मी तुला अर्धा रेंट पे करते बेडचं. किती 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 ते तू माझ्या पगारातनं कापून घे. तू ठरव किती ते. अरे काय ऑफिसला येतेस का तू? येतेस ऑफिसला? मग कसं का तुझ्या पगारात ना. नाही जमणार. चल जा लवकर जा झोपायला. चल. ऐक ना झोपू दे ना मला. इथे बाजूलाच बोलते ना मी. ऐक छवी, मला ना खूप काम आहे, त्यामुळे प्लीज डिस्टर्ब करू नको. तिकडे जाऊन झोप जा. जा. फिरंग्या, ऐक ना प्लीज मला झोपू दे. कळत का नाही तुला? प्लीज नको ना करू डिस्टर्ब. ऐक ना, ऐक मी खूप. ऐक ना. अरे, काय चाललंय जरा? ऐक मी तू नाही ऐकणार आहे. ऐक ना. तू आधी मागे हो. बेडवर नाही यायचं. बेडच्या लांब राहायचं. मी लांबच आहे. ऐक ना, मी काय म्हणते, मला प्लीज झोपू दे ना. ऐक ना, मी जर नाही ना झोपले तर मला सकाळी जाग नाही येणार, आणि जाग नाही आली तर मग माझ्याकडनं घरातली काही कामं नाही होणार. मग सगळे माझ्यावर चिडचिड करतील. मग सगळं दिवसभर चिडचिड होईल माझी पण आणि घरातल्यांची पण. प्लीज मला इकडे झोपू देत ना. प्लीज फिरंगे, मला झोपू दे ना. प्लीज. हा ठीक आहे करूयात वाटणी. ओके. पण वाटणी माझ्या मर्जीने होणार, तुझ्या नाही. ओके चल जा आता. टेप घेऊन ये. हा मेजरिंग टेप घेऊन ये. चल जा. तुझ्या रूम मधली मेजरिंग टेप मला कशी माहिती असेल कुठे आहे ती? काहीच एफर्ट्स घ्यायचे नाही ना तुला. ठीक आहे आणतो मी, पण इथेच थांबायचं. सा मागे हो. नेक्स्ट स्टेप मागे हो. बेडच्या जवळ पण यायचं नाही. मी परत आल्यावर इथेच दिसली पाहिजेस तू मला. ओके ओके. चटिंग नाही करायची. आलोच. ओके. नाही हल्ले मी. आलोच. काय करतेस? तुला बोलू ना लांब राहायचं. काही करायची गरज नाहीये. लांब हो.